रात्री 2 वाजलेले आहेत. शांत बस, शांत बस पहिला, तू पण शांत बस. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत करतो तुमचं मी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि आता मी आलो रिसॉर्टवर आपल्या, आणि आता मस्त आपल्या रिसॉर्टवर ऊन पडलेलं आहे. हे बघू शकता, एकदम छान वाटते ऊन. सकाळचीच वेळ आहे, अजून 9 वाजले सकाळचे, आणि सकाळ सकाळ एकदम कडक ऊन पडलेलं आहे आणि छान वाटते. मस्त गार वारा चालू आहे आणि मस्त ऊन पण पडलेलं आहे रिसॉर्टवर. आणि आमच्या पक्ष्यांना जरा आम्ही आज वेगळं केलं थोडंसं, म्हणजे एक मेल आणि फिमेल आहे ना, त्यांना आम्ही वेगळं ठेवून दिले जेणेकरून त्यांची ब्रीडिंग लवकर होईल. हे बघा इथे आहेत, ह्या एका ह्याच्यामध्ये आहेत ते उडते बघ कशी. ती वरती आहे ती फिमेल आहे, खाली आहे ती मेल आहे, आणि बाकी सर्व इथे सर्व आहे. ते बघा, ह्यांची ब्रीडिंग लवकर होणार नाही कारण हे दोन छोटे आहेत ना, आणि हे दोन मोठे आहेत, त्यामुळे ह्यांना आम्ही वेगळं ठेवून दिले. आणि आता मला लगेच आपल्या कोंबड्यांना पण सोडायला जायचं आहे. चला तिकडे जाऊ आता गार्डन जवळ आपल्या. तर हा बघा आपला पंकज ते मस्त गवत लावतोय. स्वतः आपल्या कोंबड्यांना पण सोडतो. ती बघा, ती एक कोंबडी बसली अंड्याला तिथे मस्तपैकी. आता 2-3 दिवसामध्ये अंडी देईल, पिल्ला पण देईल ती. आणि बाकीचे काय हे साले उन्हाळेच आहेत, बाहेर पडतील आणि मस्त गवत खायला सुरुवात करतील. सो तर आता मला क्लासला पण जायचं आहे, तर आता मी पटकन जातो घरी. थोडा नाश्ता आहे तो करून घेतो, चहा नाश्ता. गाईज तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिलीच आपली. आम्ही काल 2 पाम ट्री पण बघितलेले. ते कसे आहेत बघा पाम ट्री. अरे पडला एक. हे बघा कसे वाटतं ते पाम ट्री. हे कसे उगलेत बघा, आहे यांची डिझाईन बघा कशी आहे. एक ह्या साईडला, एक त्या साईडला आहे, आणि दुसरा पण आहे, तो पण थोडा वाकडा तिकडे उगला आहे, पण ते बघायला एकदम छान वाटतं. हे बघा, ह्याचं कसं आहे समजतच नाही, तर तोंड असं आहे का असं आहे समजत नाही. हा पण एकदम छान वाटतं बघायला. हे बघू शकता तुम्ही पण. तर हे संध्याकाळी लावेन मी आल्यावर क्लासवरून. बाबा वगैरे असेल ना तेव्हा त्यांच्यासोबत लावेन मी. सो काही नाश्त्याला आहे गोड घावण, आणि इथे मस्त करतो हे गोड घावण. आणि इथे चहा तर ठेवलेला आहे ऑलरेडी मी. ॲक्च्युली हे मला नीट करता नाही कधीच, माझ्याकडनं गोल कधीच होत नाही हा घावणाचा. हे बघा, ती चहा पण कळलेली आहे मस्तपैकी. आल्याचा चहा आणि कोरा ग्लास. मस्तपैकी माझं झालंय. पहिल्यांदाच गाईज असा गोलच्या गोल पलटी झालाय. सो गाईज आपलं घावण आणि चहा मस्त रेडी आहे, आणि सोबत बघा नारळ पाणी पण, म्हणजे सकाळी नारळ फोडलेले, तर नारळ पाणी पण मस्त घेतले. मस्त खाऊन घेतो आणि लगेच पळतो क्लासला आपल्या. तर म्हणते आता निघालो मी क्लासला जायला. आणि वरचं स्काय बघू शकता कसं आहे, एकदम निळा ब्ल्यू स्काय, एकदम मस्त वाटते बघायला आणि एकदम क्लीन. सो आता निघतो मी क्लासला. आधीच लेट झालं आहे मला, आणि मित्राचा फोन आला, तो पण येणार नाही, तर एकटाच बहुतेक जाईन मी. सो आता निघतो. गाईज आता क्लासमध्ये पोहोचले आपल्या. सो गाईज आता क्लास सुटलेला आहे, आणि जातो घरी. खूप गाड्या आहेत भरपूर. आलोय घरी, आणि जस्ट आता कपडे वगैरे चेंज केलेत, आणि आता जेवायला बसतो. कारण आता जेवदर लगेच जायचं आहे आम्हाला बाहेर, म्हणजे थळला जायचं आहे. कारण तिथे काय ते आज देव आहेत ना, त्यामुळे ते ओटी भरायचे तिकडे आईची, तर तिकडे जाणार आता. हे बघा इकडे काकी आहे, ती कपडे भांडी घासते तिकडे, आणि काका तिकडे आहेत. हे बघा तिकडे काका आहेत. यांनी फोन करा सांगितलं नानांनी, त्यांनी फोन करायला सांगितलेलं कारणावर. देवीचं देवलावर आहे का ते? अच्छा, तू नाही गेला? सकाळीपासून बाहेर आहे, कुठं जाऊ मी? तुम्ही अंधारात? मी आता मंडई आमच्या धरणावरच वस्ती आहे, सगळं देवीचं मंदिर आहे बरं, तर तिकडे आज वस्ती आहे, सर्व माणसं गेलेत, खोंबीम आहे तिकडे. तर आता जमलं तर नाही, मला जमणार नाही जायला. आम्हाला आता तिकडे थळला जायचं ना, ते काहीतरी ओट भरणी वगैरे काहीतरी आहे इकडे ना. तर मंडई हे बघा, आता पंकज मासे पकडतोय, टाक आता तर गट. आणि हा बघा सिंबा पण आलाय बघायला मासा येतोय की नाही ते. अरे घेऊन गेला हळू हळू. तर पत्रा फोडला असता. गेला काय? हाय गांडू हाय, त्याला पूर्ण घेऊन जाऊ दे त्याला. असा मासा येणार नाही तुला. हे तळ्यामध्ये जाऊन हुशार राहतो, त्याला पूर्ण घेऊन जाऊ दे घेऊन त्याला. बघा हळूहळू खेचायला लागलाय बघा तो. आता थोड्या वेळाने येईल मासा. चेक करायचा आहे तो, आहे की नाही, आहे की नाही. खेच खेच खेच. हा आला आला.
छोटा मासा आला. खेच खेच. हा बघा अजून एक मासा पकडलेला आहे पंकजनी. सेम मासा आहे कटला. याचा मोठा भाऊ आलाय. सेम दिसतोय बघ कटला हा पण. तो पण सगळ्यात आलो आम्ही आमच्या देवांच्या इथे. काय नाही चल. हे बघा देव. सगळं मस्त पाय वगैरे पडलेला आहे आणि आता बसलो आम्ही. आणि हा बघा बसल्या सुरू केला गेम ह्यानी. नूबच आहे, याला खेळता तर नाही आहेत काय. उगाच नुसता खेळत राहतो सगळीकडे. फटकव 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 याला फटकव. अरे ह्याला कायला फटकव तू. परत गणपत उचकराज उचकराज छोटा मुंडी थार थार आहे तू. गाणं बाहेर बोलत गाणं. हो काय पक पक बंद कर तुझी. काय आणि बाहेर करा आतमध्ये गरबा चालू आहे. आणि बघा हे चंगू आणि हा मंगू बसले. ढोलू बघ काय सिक्रेट सिक्रेट. यांची फायटिंग चालू झाली यांची. शांत बस. चुप चुप बस. ए बस ए बस. थांबायला लागेल. सो गाईज बघा इकडे मस्त ट्रेंडिंग सॉन्ग चालू आहे. रील बनवतात मस्त पैकी. आता उतरी कोणची मस्त जागरण चालू आहे आता. रात्रीचे आता 2 वाजलेले आहेत. फोन दाखव आपला. रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आता आमचं जागरण चालू आहे. मस्त मस्त मेंढीकोट खेळतोय. कोट पण आलाय. कोट गेलाय ना यांच्यावरती. गुजराती काकी इथं बसलेले आहेत. माझी उतरी आहे ना आता. गुजराती काकी पण बघू शकता आमच्या. अरे मी हुकुमला कट आहे. ए फोडतस. हुकुमला कोण कट आहे. चल हुकुमला कट आहे तू. मग मी कट आहे हुकुमाला. काय निघाल हुकुम. चला मेंढी आली मेंढी आली. कोणाची उतरी आहे रे. उतर तर म्हणजे आता मस्तपैकी आपण झालेलं आहे. आणि आता मी चाललो घरी. सर्व मंडळी हे बघा आता कर बाय. हा मंडळी चालली आहे सगळी आता. काय लास्टला ना मागे कोट दिलेला होता. काकी यांना दिला की नाही काकी मागे. सो काय आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि प्रॉपर एकदम 3 वाजलेले आहेत. आता इथे वॉच पण आहे दाखवायला तुम्हाला दाखवलं असतं. तर हा समोरचा आहे तो बंद पडलाय. त्याच्यावर वाजले 6. मला आता प्रॉपर 3 वाजलेले आहेत. आणि आता मी जातो झोपायला. आणि हा ब्लॉग पण इथे संपवतो. आय होप तुम्हाला आवडला असेल लाईक करा. नवीन सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये गाईज. बाय बाय. बाय कर. चल निघ आता. चल निघ.